बुलढाणा मोताळ्यातील सोलार प्लांट घोटाळा प्रकरणात कंपनी कर्मचाऱ्यांसह 5 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले। फसवणूक, बनावट कागदपत्रे प्रकरणी कारवाई केली गेली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील मोताळ्यात O2 पॉवर कंपनीकडून महापारेषण सोबत करार करून विद्युत पुरवठा विक्रीसाठी कमर्शियल सोलार प्लांट खरतर उभारण्यासाठी मोताळा नगरपंचायत मुख्याधिकाऱ्याची बोगस स्वाक्षरी शिक्के मारून संगमताना बनावट NOC तयार करण्यात आली। या प्रकरणी बोराखेडी पोलीस ठाण्यात नगरपंचायत अध्यक्ष, नगरसेवक आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांसह 5 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले। मागील 6 महिन्यामध्ये आम्हाला कोणतेही डॉक्युमेंट दिला नाही, परंतु त्यांनी जो मेल केला त्यामध्ये जे डॉक्युमेंट आम्हाला आढळून आले ते फेक माझी बनावट स्वाक्षरी वापरून फेक डॉक्युमेंट तयार करून ती NOC घेतलेली आहे। त्यामुळे त्यावरून नगरपंचायतचा कोणताही आउटवर्ड नंबर नाही, आमचे सही शिक्के, खोटे सही शिक्के माझे वापरून कोणाची तरी CO म्हणून तिथे सही घेऊन त्यांनी ती NOC वरती कुठं ज्या कोणत्या अथॉरिटीला ती सबमिट करायची आहे तिथं पाठवलेली आहे। त्यामुळे हे एकदम 420 चा गुन्हा हा कंपनीने केलेला आहे। ना हरकत प्रमाणपत्र हे बनावटीकरण करून आणि CO साहेबांची सही ही बनावटी करून सदरचे ना हरकत प्रमाणपत्र अमल देशमुख आणि इतर साथीदारांनी संगनमत करून तयार करून सदर O2 कंपनीला दिले। त्यामुळे नगरपंचायत कार्यालय यांचे अंदाजे 10 लाख रुपयाचे फसवणूक झाल्याची आमच्याकडे तक्रार आहे। गुन्ह्याचा तपास सुरू झाला आहे, तरी आरोपी जशी निष्पन्न होतील व साक्षीदारांच्या बयानावरून आरोपी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।